सोमवारी वीज ग्राहक संघर्ष समितीचा महावितरणच्या कार्यालयावर भव्य असा मोर्चा निघणार आहे। नागरिकांना काय आवाहन कराल? खरं तर या राज्य शासनाने अदानींना मोठं करण्यासाठी आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांची जी पिळवणूक होणार आहे, लुबाडणूक होणार आहे, याच्या विरोधात आजरा, चंदगड, गडिंग्लज आणि भुदरगड या 4 तालुक्यातून हा मोर्चा निघत आहे। 6 तारखेला जो स्मार्ट मीटरच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये सर्व पक्षीय, सर्व मंडळे आणि सर्वच ग्राहक असे या ठिकाणी जमा होणार आहे। तर गडिंग्लज येथे महालक्ष्मी मंदिर येथे सकाळी 10:30 वाजता हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चासाठी त्या कृती समितीचा एक सदस्य म्हणून मी गडिंग्लज असेल, आजरा असेल, चंदगड असेल, भुदरगड असेल, या सर्व दुकानदारांनी या स्मार्ट मीटरच्या विरोधात एक आपण आंदोलनासाठी म्हणून आपण 1-2 तास दुकान बंद करून या मोर्चात सामील व्हावं ही विनंती करतोय। त्या दिवशी बंद हा नसणार आहे, पण ग्राहकांनी आपला जरासा व्यवसाय थांबवून या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि याचा मोर्चाचा एक उद्रेक या महाराष्ट्राला दिसावा, यासाठी आपण सर्वांनी 1 तासभर दुकान बंद करून या मोर्चामध्ये सामील व्हावं ही विनंती करतोय। आपली शासनाकडे काय मागणी असणार आहे? जे आता स्मार्ट मीटर बसवत आहेत, ह्याच्या अगोदर जे बंद पडले होते, त्या बंद पडलेल्या मीटरच्या नावाखाली हे स्मार्ट मीटर बसवत आहेत। याच्यानंतर ही अदानी कंपनी जी आलेली आहे, यांनी आता ऑफिससुद्धा मला वाटते तिथं त्या इलेक्ट्रिक ऑफिसमध्ये त्यांना दिलेलं आहे, हे सुद्धा बंद व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये महावितरणचंच ऑफिस असावं ही आमची मागणी आहे। जेणेकरून भविष्यात स्मार्ट मीटरच्या नावाखाली हा मोठमोठ्या उद्योगांचे आपले धंदे चालू नयेत आणि गरीब जनतेवर याचा फटका बसू नये, म्हणून ह्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत। या स्मार्ट मीटर नागरिकांना कितपत नुकसानकारक आहे? मुळात बघायला गेले तर तुम्हाला माहीत आहे की समजा याचं ऑफिस हे पूर्ण हैदराबाद येथे आहे। समजा इथं एका ग्राहकानं जर बिल भरलं नाही तर ते केव्हा बंद होईल सांगता येत नाही। तर यासाठी या नावाखाली परत तुम्हाला माहीत आहे BSNL बंद झालं, त्याचबरोबर आता महावितरणही बंद होण्याच्या वाटेवरती आहे। तर हे थांबवण्यासाठी आपल्याला हा मोर्चा मोठ्या प्रमाणात घेणं जरुरीचं आहे।